हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. मला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. स्वागत आहे तुमचं माझं नवीन एका ब्लॉगमध्ये. गुड मॉर्निंग आरुष, गुड मॉर्निंग. उठ बाळा, चल लवकर, आपल्याला जायचं आहे आज. पुन्हा एकदा नवीन सुरुवात करायची आहे दिवसाची. चल पटापट रेडी हो, आंघोळ करून घे. तर चला फ्रेंड्स, आम्ही इथे निघालेलो आहे मस्तपैकी तयारी करून सकाळी सकाळी देवाचं दर्शन घ्यायला. आता आम्ही इथे जाणार आहे पहिले नाश्ता करायला. तर आम्ही आता एका ठिकाणी नाश्ता करायला चाललो आहोत, एका हॉटेलमध्ये नाश्ता करणार आहोत. आणि नाश्ता झाल्यानंतर आम्ही जाणार आहोत. तुम्ही माझा व्हिडिओ पूर्णपणे बघतच राहा, तुम्हाला कळेलच. चला, आम्ही पण रेडी आहे. आता इथे आमचे छोटे यूट्यूबर पण रेडी आहेत, ते आपला कॅमेरा सेट करत आहेत. आणि आता फॅमिली सेटिंग झालेली आहे आणि आम्ही इथे एका हॉटेलमध्ये आलेलो आहेत. आमचे छोटे यूट्यूबर त्यांनी पण कॅमेरा हातात घेतलेला आहे आणि फुल ॲक्शनमध्ये आहे सगळ्यांचे व्हिडिओ फोटोशूट करण्यासाठी. आम्हाला इथे लागली होती भूक, म्हणून आम्ही इथे फेमस असा मेंदूवडा डोसा हे मागवलं होतं. त्यानंतर हे छोटे यूट्यूबर पण त्यांच्या मोबाईलमध्ये आपले व्हिडिओ फोटो हे कॅप्चर करत आहेत. आणि इथे आता आमचं झालेलं आहे नाश्ता आणि आता इथूनच आम्ही एक सेल्फी घेऊन बाहेर पडणार आहोत फोटो काढून मंदिराच्या दिशेने. हे जे मंदिर आहे हे तिरुपती स्टेशनला आहे. रेणीगुंटा टू तिरुपती स्टेशन हे जवळ आहे. आणि आता आम्ही चाललो आहेत एका मंदिरामध्ये. ते मंदिर आहे गोविंदराज मंदिर. ही आमची रिक्षा होती आणि मंदिराच्या जवळच हा स्टॅच्यू होता गांधीजीचा. पण इथे स्टॅच्यू नसून हा खरोखर माणूस तिथे उभा आहे. त्यानंतर आम्ही जवळच मार्केट एक्सप्लोअर करत होतो. मार्केटमध्ये असं काही युनिक वस्तू होत्या, त्या आम्हाला आकर्षित करत होत्या. जसं की तिरुपती बालाजीची मूर्ती, खूप सुबक अशा मूर्त्या होत्या. तसेच हार गजरे वगैरे खूप बघण्यासारखे होते. आणि हे मंदिर इथून एवढं छान दिसत होतं, खूप मस्त दिसत होतं. त्याच्यानंतर मी इथे एका शॉपमध्ये गेली. तिथे बालाजीच्या मूर्त्या, त्यांना लाईटिंग वगैरे केलेली खूप छान दिसत होतं. त्यानंतर मी इथे बाजूच्याच दुकानात गेली होती. इथे लाकड्या खेळण्याच्या वस्तू होत्या आणि त्या पण खूप छान होत्या. 300 पासून सुरुवात होती. हे जी बालाजीची समोर मूर्ती दिसते ही 300 रुपयाची आहे. 300 पासून ते 3000 4000पर्यंत त्यांच्याकडे भरपूर व्हरायटी होत्या. खूप युनिक अशा खेळणी होत्या. खूप मस्त वाटत होतं. श्री गोविंदराज स्वामी हे भगवान व्यंकटेश्वर स्वामी श्रीनिवास यांचे मोठे भाऊ आहेत. ह्याच्या आतमध्ये जी मुख्य मूर्ती आहे ही झोपलेल्या अवस्थेत आहे, ज्याला शयन मुद्रा असे म्हणतात. हे त्याच्या भावाच्या लग्नाच्या वेळी कुबेराकडून घेतलेल्या कर्जाच्या हिशोबाच्या वेळी घडले असे मानले जाते. आणि आतमध्ये फोटो वगैरे काही अलाउड नव्हते, त्याच्यामुळे आम्ही मोबाईल हे बाहेरच ठेवला होता. हे मंदिर तिरुपतीमधील एक प्रमुख, मुख्य आणि महत्त्वाचे ठिकाण आहे. त्यानंतर आम्ही गेलो होतो तिरुपती स्टेशनला. तिथे आम्ही फोटो काढले आणि आता आम्ही रेडी होणार आहोत संध्याकाळी बालाजीचं दर्शन घेण्यासाठी. तर आम्ही इथे फुल रेडी आहोत सगळेजण. मस्तपैकी व्हाईट साडी, साऊथ इंडियन लुक केलेला आहे आणि आम्ही मस्तपैकी नट्टापट्टा करून निघाला आहोत देवाच्या दर्शनाला. कारण की आमचा स्लॉट आहे 8चा, संध्याकाळी 8 वाजता. पण आम्ही आता निघालो आहोत 4 वाजता. कारण की तिथे जाऊन आमच्या मुलांना केस कटिंग वगैरे करायची होती, पूर्ण टक्कल करायचं होतं. आणि टक्कल केल्यानंतर मग देवाच्या दर्शनाला जायचं होतं. तर आम्ही फायनली आता निघालेलो आहोत. तिथे थोडासा पाऊस येत होता, त्याच्यामुळे आमचा थोडा मूड ऑफ झाला होता. एनिवे, आता आम्ही इथे निघालो. तिथून आम्ही जातानाच आम्हाला एक बस भेटली आणि ह्या बस ह्या
पूर्ण तिरुमलाला वरती सोडतात. तुम्हाला 1 तास लागतो इथून वरती जाण्यासाठी आणि रस्ते खूप छान आहे, वन वे आहे. जाण्यासाठी वेगळा मार्ग आहे, येण्यासाठी वेगळा मार्ग आहे. आणि असा नजारा बघत खूप छान मनमोहक वाटत होतं आणि एवढ्या वरती उंचावर आम्ही होतो की खूप छान असं वातावरण वरती झालं होतं. वरती घाट असल्यामुळे वळणावळणाचे रस्ते आहेत, पण रस्ते एकदम चांगले आहेत. खूप मस्त असं छान वरती वातावरण आहे. एकदम प्रसन्न वाटतं वरती गेल्यानंतर. आणि फायनली इथे आम्ही आता जवळच आलेलो आहे. तिथे पोचल्यानंतर आम्ही पहिले फोटो काढून घेतले, कारण की मुलांना टक्कल करायचं होतं. आणि त्याच्यानंतर आम्हालाही माहीत नव्हतं कुठे कसं जायचं. आम्ही असं विचारत गेलो. थोडं फ्रेश होण्यासाठी आम्ही चहा घेतला. चहा घेतल्यानंतर आम्ही गेलो. मला एक बट द्यायची होती म्हणून मी बट दिली, पण ते बट देताना पहिले गोविंदा असं बोलायचं, बोलो गोविंदा, आणि असं बोलून माझं त्यांनी केस कट केले. आणि मुलांनी केस कट केले, पण तिथे व्हिडिओ काढण्यासाठी अलाउड नव्हतं. त्याच्यामुळे मी माझा व्हिडिओ काढला. आणि इथे आता फायनली आम्ही इथून निघालो. इथे आम्हाला जवळपास 1 तास लागला. इथे तुम्हाला लॉकर वगैरे पण सिस्टम आहे. आता लाईनीत आम्ही इथे लाईन लावलेली. असं बोलतात का इथे भरपूर वेळ लागतो, 5-6 तास लागतात. किती वेळ लागतो हे आपण सांगू शकत नाही. आता लकीली आमचा नंबर कधी येतो माहिती नाही. आता तर आम्ही लाईनीला उभा आहोत. गर्दीही खूप होती आणि फायनली आमचं 2.5 तासामध्ये खूप छान असं दर्शन झालेलं आहे. खूप छान वाटलं. मूर्ती एवढी छान होती, एकदम प्रसन्न वाटलं मनाला मूर्ती बघून. खूप मस्त वाटलं. तुम्ही नक्की माझा व्हिडिओ बघत असाल तर नक्की एकदा या. आणि इथे फेस्टिवल असल्यामुळे थोडीशी गर्दी कमी होती. नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यामध्ये यांचा एक फेस्टिवल असतो, त्याच्यामुळे थोडी गर्दी कमी होती. त्याच्यामुळे आमचं दर्शन व्यवस्थित झालं. आणि इथे मी दिवा दाखवून देवाचं पुन्हा एकदा दर्शन घेतल्यानंतर आम्ही सगळ्यांनी मिळून मस्तपैकी असं ग्रुप फोटो काढला. अशा प्रकारे आमची ट्रिप खूप छान झाली. खूप मस्त आम्ही फोटो काढला. आता झालं असं का इथे 12 ते 3 पूर्णपणे बसेस सगळं काही सेवा बंद असते. त्याच्यामुळे आम्हाला इथेच थांबावं लागलं 3 वाजेपर्यंत. मग आम्ही फोटोशूट वगैरे काढले, फोटो काढून घेतले, मस्त एन्जॉय केलं. खूप वरती थंडी आहे, थंडी वाजत होती. त्यानंतर आम्ही थोड्या वेळ नाश्ता वगैरे करून घेतला आणि आम्ही पुन्हा गेलो आमच्या जिथे लॉकर होतं तिथे. हे बघा इथे आम्ही चटई घेतली होती. आमच्या लॉकरवर एक चटई आम्हाला होती आणि आम्ही इथे सगळं वेट करतोय कधी एकदाचे 3 वाजतील. सगळे इथे झोपले होते कारण की सगळ्या सर्व्हिस बंद होत्या, जाण्याचा कोणताच मार्ग नव्हता. त्यानंतर आम्ही निघालो. त्यानंतर आम्ही गेलो होतो एका गार्डनमध्ये. एक बालाजीचं मंदिर आहे पुन्हा, इथे गार्डन आहे. त्या गार्डनमध्ये गेलो होतो. इथे थोडेसे फोटो वगैरे काढले कारण त्या साऊथ इंडियन लुकवर आमचे फोटो बाकी होते, त्याच्यामुळे आम्ही इथे फोटो वगैरे काढून घेतले पटापट. आणि याच दिवशी आमची रात्रीची ट्रेन होती. आम्ही आता इथून जाणार होतो कोल्हापूरला. तर आता आमची 9:30ची ट्रेन आहे आणि आता आम्ही इथे वेट करतोय. त्याच्यासाठी आमचं चेकआउट झालेलं आहे. आम्ही 4 वाजता बाहेर आलो होतो. चहा घेत होतो. 4 ते
9:30पर्यंत करणार काय म्हणून एका हॉटेलमध्ये आम्ही टाईमपास करत चहा घेतला. त्याच्यानंतर आम्ही जेवायला एका ठिकाणी गेलो. या हॉटेलमध्ये आम्ही थांबलो होतो. वेटिंग पुन्हा आलो चहा पिऊन आणि इथे आम्ही थोडा वेळ बसलो होतो. इथून आता आम्ही फायनली निघणार होतो रिक्षा करून. इथे आम्ही रिक्षा बघितली आणि आम्ही निघालो हे तिरुपती स्टेशनला आमच्या 9:30च्या ट्रेनला जाण्यासाठी. आणि तिथे जवळच एका हॉटेलमध्ये आम्ही जेवण केलं. जेवण खूप छान टेस्टी होतं. तिरुपती स्टेशनजवळ अन्नपूर्णा म्हणून हे हॉटेल आहे. खूप छान आणि टेस्ट आहे. आम्ही सगळ्यांनी इथे मस्तपैकी पोट भरून जेवण केलं. दोन भाजी चपाती असं आम्ही जेवण घेतलं होतं. आणि जेवण झाल्यानंतर लगेचच आम्हीचं थोडं काम होतं मार्केटमध्ये आणि गाडीलाही वेळ होता म्हणून आम्ही पुन्हा एकदा गोविंदराज टेम्पलच्या इथे थोडं मार्केट होतं जवळच होतं तिथे गेलो. त्याच्यानंतर आम्ही परत हॉटेलवर आलो आणि पुन्हा आम्ही सगळे एकत्र निघालो. आणि आता आम्ही फायनली चाललो आहे पुन्हा एकदा कोल्हापूरला. तर आमची आता ही टूर होते कोल्हापूरसाठी. आमची ट्रेन लागलेली आहे. ओके, तर बाय गाईज. माझे व्हिडिओ लाईक करा, माझ्या व्हिडिओला शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, थँक्यू. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.